सगळ्यांची घामाची अंघोळ असते. घामाची अंघोळ तेवढीच गरजेची जेवढी पाण्याची अंघोळ. कारण आयुष्यामध्ये घामाची अंघोळ हार्ट अटॅक येऊन किंवा बीपी हाय होऊन अ, होण्यापेक्षा रोज सकाळी स्वतःला 1 तास देऊन केलेली कधीही चांगली. कारण अ, हे जेव्हा होतं बीपी हाय झाल्यानंतर घामाची अंघोळ बऱ्याचशा सदस्यांची होते किंवा हार्ट अटॅक यायचा म्हटलं तरी आपल्याला घाम यायला चालू होतो. का गरजेची आहे ते तुम्हाला समजलं असेल. कारण ती अंघोळ केली तर आपण शक्यतो अ, रोगी असतो आणि ही अंघोळ केली तर आपण निरोगी होण्याच्या मार्गावरती जातो. तर माझी ओळख करून देईन मयुरी बजरंगावले. 3 वर्षापूर्वी या फॅमिलीमध्ये जॉईन झाले. वाढतं वजन आणि खूप सारे डिसऑर्डर घेऊन आले होते. डिसऑर्डर सुरुवातीला वेलनेस कोचला सांगितल्या नाही. चुकी केली पण 100% जसं-जसं कव्हर होत गेल्या तसं-तसं समजलं. पीसीओडी सांगितला होता 100% त्यांना. मला पीसीओडी 10 वर्षापासूनचा प्रॉब्लेम होता आणि तो 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्रॉब्लेम माझा पीसीओडीचा सॉल्व्ह झाला. बाकी माझे वेट लॉस 3 महिन्यामध्ये मी 30 किलो केलं. ते मेंटेन ठेवण्याचं काम मी रोजच्या रोज करतीये. कारण 3 महिन्यामध्ये म्हणजे वर्षापूर्वी जे 3 महिन्यामध्ये झाले, ते 3 वर्ष टिकवून ठेवणं काही मरेपर्यंत टिकवून ठेवायला लागतील. कारण जे भेटले ते व्यवस्थित ठेवायचे. तर रोजच्या रोज सातत्याने त्याच्यावरती वर्क करणं गरजेचं आहे. जसं आपल्याला असं वाटतं की रोज जेवणं गरजेचं आहे, तसंच आपल्याला रोज सकस संतुलित आहार खाणंही गरजेचं आहे आणि आपल्याला आपलं कॅलरी मॅनेजमेंट करणंही गरजेचं आहे. पाहू शकता या फोटोमध्ये तुम्हाला चेहऱ्यावरती थोड्याशा सुरकुत्या वाटतात कारण तो जस्ट वेट लॉस होता. वजन कमी झाले की लगेचच ते थोडंसं सुरकुतल्यागत होतो चेहरा. नंतर आपण तो कव्हर करू शकतो. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. फक्त इतरांचं न ऐकता स्वतःवरती विश्वास ठेवून आणि वेलनेस कोचवर विश्वास ठेवून केलं तर 100% हे सगळं काही शक्य आहे. कारण आम्हालाही असं वाटलं की आता हे असं दिसायचं असेल तर मग कसं व्हायचं? सगळेजण म्हणायला लागले, "ते पहिलेच चेहरा चांगला दिसायचा, आता पार ते मरेल दिसताय, आजारी पडल्यागत दिसताय." पण नंतर समजलं, की हे आता सुरुवातीला असंच दिसणार आहे. जसं-जसं आपण स्वतःवरती वर्क करत जाऊ, तसं-तसं तुम्ही अजूनही छान आणि अजूनही सुंदर दिसता. एवढं सांगेन, आलेला आहात तर टिकणं आणि वेलनेस कोचवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणेन मी ज्योती मॅम आणि लती सरांना. कारण त्यांच्यामुळं मला हे आरोग्य भेटलं. देणाऱ्यातले ते बनले म्हणून आम्हाला घेता आलं आणि घेतलेलं आम्ही टिकवून ठेवलं. महत्वाचं तर देणारा देतोय, पण घेणाऱ्यांमध्ये जर 100% ॲटिट्यूड असेल, की हे देतायत ह्यांचा काहीतरी फायदा आहे, ह्यांना काहीतरी गरज आहे, हे सकस आहार घ्या म्हणतायत म्हणजे हे वेडे आहेत, असं आम्हाला कधीच वाटलं नाही. कारण आम्ही सातत्याने त्यांचं ऐकत गेलो आणि म्हणून आज या कॉलवरती अजूनही दिसतो. आमच्याबरोबर आलेले निम्मे सदस्य टाटा बाय-बाय करून लगेच गेले 3 ते 4 महिन्यामध्ये आणि आम्ही टिकून आहोत म्हणून आम्ही सातत्याने स्वतःवरतीही काम करतोय आणि इतरांच्या आयुष्यामध्ये पण बदल करून घेतोय. कारण सातत्य तेवढंच गरजेचं आहे आणि इतरांवरती काम करताना जे काही आनंद भेटतोय, तो खरंच सांगण्यापेक्षा तुम्ही घेऊन बघा. आपल्याला भेटलंय ना, 5 किलो वजन ज्यांचं कमी झालंय ना, त्यांनी कमीत कमी सांगायला चालू करा इतरांना, की खरंच या फॅमिलीमध्ये आल्यानंतर 5 किलो लोकांना 5 किलो वजन कमी करायला 2-2 वर्ष लागतात. जे बरेचसे सदस्य जिममध्ये जातात ना, त्यांना 5 किलो वजन कमी करायला 2-2 वर्ष लागतात. आपल्याकडे 15-20 दिवसामध्ये होतंय. तर अजून कसली क्लॅरिफिकेशन पाहिजे तुम्हाला, की या फॅमिलीमध्ये आल्यानंतर वजन कमी होईल का नाही? मग माझा रिझल्ट येऊ द्या, मग बघू द्या. रिझल्ट आणणं तुमच्या हातात आहे. किती फास्ट आणणं तेही तुमच्या हातात आहे आणि किती स्लो आणणं, थांबत-थांबत आणणं तेही तुमच्याच हातात आहे. फक्त सातत्य खूप गरजेचं आहे आणि फॉलो करणं गरजेचं आहे. तर सर मला बोलण्याची संधी दिली. वा, खूप सुंदर असा मयुरी मॅमचा रिझल्ट आहे. 30+ केजीचा फॅट लॉस केलेला आहे, जबरदस्त इंचेस लॉस केलेले आहेत. आणि हे जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्या गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. या फॅमिलीमध्ये हे जे दिसतंय हे असंच होत नाहीये. ह्याच्यासाठी खूप मोठं कष्ट असतं. हे पाहून घ्यायचंय. हा रिझल्ट आहे आणि हा बोलका रिझल्ट आहे. तो चलो मयूरी मैम के लिए